So it is the main LCD PC board. Okay. Contains all means it has the all the we can say filters as well as the whatever the internally means tuner is there and all these things are there. I will show it in maximized form. Of the LCD trainer. In which the audio section, RF section, that is the tuner, IF section, video section, that is nothing but the main board and all these things are there, and the power section. These are the different sections of the main board of the LCD. ह्या बोर्डवर काय काय असतं तर सगळे ऑडिओ सेक्शन आहे, RF सेक्शन आहे. म्हणजे RF म्हणजे तुमचा ट्यूनर जो असतो तो. ट्यूनरला आपण इनपुट देतो RF इनपुट. आणखीन त्याच्याकडून आपण IF घेतो. तो IF घेऊन हे IF इनपुट कुठं करतो तर व्हिडिओ सेक्शनला इनपुट करतो. आणखीन ते IF परत ऑडिओ सेक्शनला पण देतो. म्हणजे ऑडिओ सेपरेट करून ऑडिओ सेक्शन एम्प्लिफाय करतो तो ऑडिओ. आणखीन व्हिडिओ सेक्शन ऑडिओ बाजूला काढून व्हिडिओ जेवढा आहे तेवढं त्याचं प्रोसेसिंग करून ते कशाला द्यायचं आहे आपल्याला तर ते द्यायचं आहे. ओके. आता हा पार्ट जो आहे तो मेन पार्ट आहे. मेन प्रोसेसर इथं इथं दिसतोय तो मेन प्रोसेसर आहे. आणखीन पॉवर सप्लाय सेक्शन म्हणजे ॲज वी नो द SMPS इज द पॉवर सप्लाय फॉर ऑल द टाइप ऑफ वी कॅन से दी दिस थिंग. ओके. ऑल द or the every SMPS they are going to use. ओके. नाव कनेक्टर विषयी आपण बोलायचं झालं तर हे सगळे कनेक्टर्स आहेत त्याचे. कुठले कुठले कनेक्टर्स आहेत आहे RF इन आहे. RF इन ट्यूनरसाठी असतो. PC ऑडिओ आहे. AV इन आहे. म्हणजे जर तुम्हाला समजा DVD प्लेयर वगैरे कनेक्ट करायचा आहे तर आहे. कंपोनंट आहे. कंपोनंट म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, साउंड असं वेगळं जर इनपुट द्यायचं आहे तर आहे. म्हणजे दीज आर नॉट मॉड्युलेटेड. RF ते मॉड्युलेटेड असतं. मॉड्युलेटेड सिग्नल काय करायचा असतो डिमॉड्युलेट करायचा आणि परत डिमॉड्युलेट करून परत तो सिग्नल म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ आणि म्हणजे ऑडिओ एल, ऑडिओ राईट काय असेल ते आणि व्हिडिओ सिग्नल दे आर गोइंग टू कनेक्ट रिस्पेक्टिव्ह एरियाज. म्हणजे ऑडिओ असेल तो जाईल तुमच्या ऑडिओ सेक्शनला आणि तुमच्या मेन व्हिडिओ सेक्शन एम्प्लिफायर सेक्शनला जाईल. आता त्याच्यानंतर जे कनेक्टर्स आहेत ते VGA कनेक्टर पण आहे. 15 पिन VGA कनेक्टर असतो. ज्याच्यामधून आपण याला म्हणजे व्हॉटएव्हर द वी कॅन मीन्स सम some computerized equipments are having the output which is VGA output. ओके. सो व्हिडिओसाठी VGA हा एक कॉमन कनेक्टर यूज केला जातो आणि तो HDMIच्या अगोदरचा होता. सो त्याच्यानंतर कुठला येतो तर HDMI येतो. तर हे सगळे ऑल द टाइप्स ऑफ द कनेक्टर्स आर going to interface with the outer world with this particular main PCB of the LCD. ओके. आता याच्यामध्ये आणखीन काय दाखवलेलं आहे तर इथं इकडे LVDS म्हणजे लो व्होल्टेज डिफरन्शियल सिग्नलिंग जे असतं ते सिग्नलिंग इकडं कनेक्ट केलेलं आहे. आणखीन इकडे जे आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमचे जे रिमोट कंट्रोलचे जे कनेक्शन्स आहेत ते इकडे आहेत. बॅकलाइट मीन्स व्हॉटएव्हर द बॅकलाइट required for the LCD, that voltage is generated here and that plug jack connector is connected to the main that display board of the LCD. Okay, so this is about the things whatever of the main board PCB. आता मेन बोर्ड जो आहे तो ऑडिओ सेक्शन आहे, RF सेक्शन आहे, IF सेक्शन आहे, व्हिडिओ सेक्शन आहे, सप्लाय सेक्शन आहे. आणि इकडच्या बाजूचे जे दिसते ते कनेक्टर्स मीन्स इट्स लाईक द इंटरफेसिंग. म्हणजे त्याच्यामध्ये RF इंटरफेस आहे, USB इंटरफेस आहे. तुमचे AV1, AV2 कनेक्ट करता येतील तुम्हाला, VGA कनेक्ट करता येईल आणि तुमचा HD
Okay, these are the things are here for this particular. Then मायन्यूट काय 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 असतं याच्यामध्ये, तर इकडं ऑडिओ आयसी आहे. ऑडिओ आयसी मीन्स ऑडिओ एम्प्लिफायर आयसी आहे. मेन बोर्डचा जो क्रिस्टल आहे तो इकडं आहे. आणखी प्रोसेसर आयसी इज मेन प्रोसेसर आयसी इज दिस वन. Video IC is this one, okay, and flash IC is this one. So minute means more in detail if you see this particular are the main part of the board, and they have shown here these. Okay, so sound section controls the sound in LCD. Sound section contains the circuit combination of the transistor, IC, resistors, capacitor, MOSFET, etc. RF सेक्शन तुम्हाला माहित आहे. RF सेक्शन मध्ये 3 पार्ट्स असतात. तर एक असतो तो तुमचा RF एम्प्लिफायर असतो, दुसरा असतो तो तुमचा मिक्सर असतो, तिसरा असतो तो लोकल ऑसिलेटर. म्हणजे 3 कॉम्बिनेशन एकत्र होऊन तो RF सेक्शन तयार होतो. तर RF सेक्शनला RF एम्प्लिफायर काय करतो, तर इनपुट घेतो काय असेल ते, आणखी ते इनपुट एम्प्लिफाय करतो आणि जो काही नॉईज असेल तो पाठवत नाही, म्हणजे मिक्सरकडे पाठवत नाही, तो तिथेच बंद करतो आणि सिलेक्टिव्ह सिग्नल दे आर गोइंग टू ट्रान्सफर टू. आता हा मिक्सरकडून आले म्हणजे RF सेक्शनकडून आलेला सिग्नल मिक्सरला दिला जातो आणि हा सिग्नल असतो तो म्हणजे FS सिग्नल फ्रिक्वेन्सी. दुसरा पार्ट कुठला आहे, तर लोकल ऑसिलेटरकडून येणारी F0 फ्रिक्वेन्सी असते आणि ती रेट्रोडायनिंग करून we are getting the IF at the output. So that is nothing but the RF section. Okay. So block diagram of the master IC. Master IC main IC master IC आहे MST6M181VS. LCD control that supports the TV, AVS, and all these things are VGD, HDMI, USB, 3D video recording and 3D interlacing. ओके, सो ही सगळी कामं याच्यामध्ये केली जातात. हा जो IC आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. HDMI 1080 प्रोग्रेसिव्ह पण होतं याच्यामध्ये विथ एक्सटेंडेबल USB कनेक्टिव्हिटी. आता ह्याचा जो IC आहे तो MS6M181 तोच आहे आणि बेस्ड ऑन द सिस्टम कॅन बी स्विच टू द हाय क्वालिटी in the simple manner. Okay, so information about this supplies all the necessary AV, that is audio and the video input supports complete receiver design, include the HDMI receiver and the component to the to video ADC. Okay, so equipped master AC5 color engine provides the excellent video. तर ही मास्टर IC शी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तो काय काय करतो त्याचे मीन्स व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स इट इज डुईंग अँड हाऊ इट इज बेनिफिशियल. ओके, तर हे सगळं मॅन्युअल पाठवतोय. ओके, आणखी त्याच्यातून तुम्ही मग तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर आता LCD मेन PCB ब्लॉकची डायग्राम आहे आणि ती डायग्राम म्हणजे जसं आपण तो IC मेन बोर्ड बघितला, प्रिंटेड सर्किट बोर्ड बघितला, तर त्याचप्रमाणे ह्याच्यावरती दिलेलं आहे. तर मेन IC आहे MST6M181VS. ओके, आता याला आपण कनेक्टर बघितले होते वरच्या बाजूला. USB होता, PC ऑडिओ इन होता, कंपोनंट वेगवेगळे कंपोनंट मीन्स कंपोनंट लाईक द स्पीकर राईट, स्पीकर लेफ्ट अँड द व्हिडिओ. AV1, AV2 one can apply, VGA connector and the HDMI connector. These are the interfaces which are available on that particular board. म्हणजे जगातले बऱ्यापैकी सगळे इंटरफेसेस इथं अवेलेबल आहेत, जेणेकरून anyone can connect any type of the video to this particular board and display it.
दॅट्स ऑल. ओके. दुसरा पार्ट आहे तो ट्यूनरचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये ट्यूनरमध्ये आताच मी तुम्हाला जसं सांगितले, की ट्यूनर कंप्राइजेस ऑफ द 3 डिफरंट ब्लॉक्स लाइक द RF amplifier, mixer and the local oscillator, and the output of the tuner is the IF frequencies only. Okay, so takes the input from the coaxial cable normally, because means whatever the inputs available, these particular are the coaxial cable inputs for the tuner. Okay, and that's why here the connection is related to the coaxial cable only. आता इथे एक रेग्युलेटरनं इनपुट दिलेलं आहे 12 व्होल्टचं, 5 व्होल्ट रेग्युलेटेड ट्यूनरला सप्लाय दिलेला आहे. आणखीन ॲडिओ ॲम्प्लिफायर पण आहे, तो 7266 ॲडिओ ॲम्प्लिफायर आहे. आणखीन तो फायर परत आपल्याला कनेक्ट करायचा आहे तो स्पीकरला, म्हणजे राईट स्पीकर, लेफ्ट स्पीकर काय असेल ते त्याला कनेक्ट केलेलं आहे. आणखीन त्याच्यानंतर ह्याचे जे हे आहे म्हणजे दुसरे काय हे आहे तर म्हणजे लो व्होल्टेज डिफरन्शियल सिग्नलिंग जे असतं, जे LCD पॅनलसाठी क्रिएट केलेलं असतं, दीज आर द थिंग्स विच आर कनेक्टेड टू द LCD पॅनल. कंट्रोल पॅनल आहे इकडे, कंट्रोल इनपुट्स वी आर गोइंग टू अप्लाय दॅट वी कॅन से इट इज फ्रॉम this thing, that is your remote control. Okay, so from the remote control we are conveying whatever the information required to this control panel, and control panel is going to control all the things internally, we can say. Okay, म्हणजे तुम्हाला काय ब्राईटनेस कमी करायचा आहे का, तुम्हाला कॉन्ट्रास्ट कमी जास्त करायचा आहे का, तुम्हाला कलर कुठला चेंज करायचा आहे, तुम्हाला एखादा तो साईज तिची श्रिंक करायची आहे, अँड मेनी मोर थिंग्स आर देअर for that. So this related to the connection with the LCD panel, and another one is the controlling of the, we can say, the LCD panel. आता बॅकलाइट हा एक दुसरा पार्ट येतो, ज्याच्यामध्ये बॅकलाइट प्रोव्हाइड करावे लागतात, आणखीन ते बॅकलाइट इकडून कनेक्ट केले जातात, कनेक्टर टू द बोर्ड असं आहे. आता याच्यामध्ये दुसरा पार्ट असा आहे की सप्लाय वेगवेगळे लागतात. तर 5 व्होल्टचा सप्लाय रेग्युलेटर फ्लॅशसाठी लागतो, 5 व्होल्टचा DDR साठी लागतो, त्याच्यानंतर 5 व्होल्ट इट्स रेग्युलेटर IC साठी सप्लाय लागतो. तर हे सगळं सप्लाय IC, आणि हे इट्स अ टोटल इज द board, or we can say the block diagram of the main IC they have shown here. Okay, so the block diagram of the main board of the LCD panel. Then आता हा पॉवर बोर्ड आहे, ज्याच्यामध्ये they have created all this पॉवर सप्लायच असतो. स्विचबोर्ड पॉवर सप्लाय मध्ये आपल्याला जसं माहित आहे की फ्रंट एंडला काय होतं तर फ्रंट एंडला रेक्टिफिकेशन होतं. दे आर गोइंग टू रेक्टिफाय इट. ते ब्रिज रेक्टिफायर असतं, फिल्टर कॅपॅसिटर असतो, अँड ऑल दिस थिंग्स आर इट इज द लाईन फिल्टर. द्यायचे इथं हेअर लाईन फिल्टर आहे, हा रेक्टिफायर होतो, फ्री नंतर फिल्टर केला जातो, आणि परत तो SMPS ट्रान्सफॉर्मर म्हणजे स्विचेस यूज केले जातात, ट्रान्झिस्टर स्विचेस, आणि त्याच्यानंतर तो SMPS ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केले. तर हे सगळे वेगवेगळे म्हणजे 5 व्होल्ट आहे, 12 व्होल्ट आहे, फिल्टर करून 5-12 कनेक्ट केले असतात. आता ह्याच्यातूनच हा 5 व्होल्ट स्विचिंग ट्रान्झिस्टरसाठी बायसिंग लागतं, तर त्याच्यासाठी तो यूज केलेला आहे. इन्व्हर्टर 1, इन्व्हर्टर 2, रेग्युलेटर IC हे सगळे यूज केले आहेत, आणि बॅकलाइट आउटपुट इज देअर. सो इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर, इट इज इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर, अँड बॅकलाइट आउटपुट इज देअर. ओके, तर this is about the block diagram of the. आता इथे त्यांनी ब्लॉक सर्किट केलेलं आहे त्याचं. डायोड, पॉवर सप्लाय आहे, IC पॉवर IC आहे, ब्रिज रेक्टिफायर आहे, AC सॉकेट आहे. सॉकेट तुम्हाला माहित असेल, जसं तुमच्या PCला असतं तसं ते AC सॉकेट 3 इनपुट म्हणजे ग्राउंड एक असतं, दुसरं असतं ते न्यूट्रल असतं, आणि तिसरं असतं ते फेज असतं, असं कनेक्ट केलेलं असतं.
आता याच्यामध्ये ते पॉवर आयसी किंवा स्विच मोड पॉवर ट्रान्सफॉर्मर, एसी सॉकेट, आणखी लो रेझिस्टन्स, लो फिल्टर कॅपॅसिटर, ब्रिज रेक्टिफायर, पॉवर आयसी होता ते सगळे फिल्टर कॅपॅसिटर सगळे दाखवलेले आहेत. तर दिस in the kit, all these things are there in that particular kit. Okay, so this is complete of the we can say the inclusion of main board and the power supply board. Okay, so now we are going to see some practicals related to the troubleshooting, and I'm going to explain it, and then after explanation we'll आहे त्याच्यानंतर ते हे करू. Just a minute. So see that the problem related to the dead, that is complete TV set is dead. Okay, basically that is one thing is if power supply is on, then your display must is the one thing, and display must lead, that is the requirement, though there is no any signal from the we can say television or the cable. Okay, that is the one thing. Second thing is means there is a problem in power supply, then and then only dead is there. Okay, so simple problem we will take first, and going to see the things. Okay, so where the section is there of the power supply section is on this side, that is the right side section is the power supply section they have shown here. Okay, so power supply section has the different components like power ICs, power transistors are there, transformer and all these things are there. Okay, so related to that we have to check. So check the mains cord with the help of the multimeter. म्हणजे कंटिन्युटी आहे का मेन्स कॉर्ड मध्ये प्रत्येक ते तुम्हाला चेक करायला पाहिजे. तर जर ते नसेल तर मेन्स कॉर्ड म्हणजे चेक द मेन्स कॉर्ड अँड रिप्लेस इट. ओके, ओपन द रिअर कव्हर ऑफ द फ्लॅट पॅनल डिस्प्ले टीव्ही. पॅनलचं मागचं कव्हर ओपन करा आणि चेक द फ्यूज ऑर द एबल टू रेजिस्टन्स फॉर 230 व्होल्ट AC इन पॉवर बोर्ड. ओके, सो नसेल तर मग replace the fuse and RT1. Then after, if it is not it is okay, then check the line filter on the SMPS L1 line filter for 230. नसेल तर रिप्लेस करा line filter, replace करा. Line filter is nothing but whatever the inductor and the capacitor combination is there.
आणि त्याच्यामध्ये ओपन पण होऊ शकतो तो आणि ते तुम्हाला वी कॅन डू विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर. इफ इट इज ओके देन चेक द ब्रिज रेक्टिफायर डायोड फॉर द ओपन ऑर शॉर्ट. म्हणजे ब्रिज रेक्टिफायर डायोड बघावा लागेल. त्याच्यानंतर इफ देअर इज अ प्रॉब्लेम इन ब्रिज रेक्टिफायर. आता आपण वरून बघितलं तर समजत नाही, पण काही वेळेस काय होतं तर त्याचं जे हे आहे म्हणजे इनपुट व्होल्टेज वगैरे वाढल्यामुळं तो फुटलेला असतो किंवा त्याच्या जवळ पास म्हणजे ब्लॅक असं म्हणजे काळा असा कलर आलेला असतो आणि दॅट we can judge that particular is not working. Replace the diodes. Check the DC voltage in the electrolyte capacitor. Electrolyte capacitor म्हणजे त्याचं DC voltage बघा. Replace the capacitor EC1. Check the transistor Q1 for the short and open. म्हणजे जे ट्रान्झिस्टर स्विचिंग साठी असतात ह्याच्यामध्ये SMPS मध्ये ते चेक करा. Check the optocoupler. Replace the optocoupler. Optocoupler is one of the isolation device used in case of higher voltage and lower voltage, and that's why P1 optocoupler is there, and that particular P1 optocoupler. P1, Q1 किंवा EC1, these are the names given on that particular board. Okay, and these particular P1, C1, we have to replace it. Okay, so check IC U2 open or not. Replace IC U2 and check the voltage at pin number 1 of the IC U42. If it is 3.3, then replace U.42. म्हणजे त्याच्यात त्याला त्या पिन नंबर 1 ला जर येत नाहीये तर तो वर्किंग करत नाही. अँड अपग्रेड द सॉफ्टवेअर अँड एंड. these are all the procedure for we can say the troubleshoot for the when completed the TV set is LCD TV set is completed. So this one is the first one we can say. Only thing we have to keep in mind, all the functions are there are related to we can say the SMPS only and the power supply. Okay, when it is dead. Second part is there related to the standby, and in case of standby, these are the some problems comes in picture. U42, U5, and the connector to blue color. Okay, so CN2 that particular is connected panel. Now open the rear cover flat panel display TV. म्हणजे तुमच्या पॅनलचं डिस्प्ले कव्हरचं हे करा. चेक द व्होल्टेज ऑन द पिन नंबर 3 ब्लू CN2. इट शुड बी 4 to 5 volt पॉवर बोर्ड. हे 4 ते 5 volt पाहिजे असेल तर इन द रेसिस्टिंग द पॉवर बोर्ड रिप्लेस अँड रिपेअर द पॉवर बोर्ड. ओके असेल तर चेक द व्होल्टेज ऑन द पिन नंबर 9 ब्लू ऑफ द CN2. if it is 5 volt problem on the board. ओके, सो दोन ठिकाणी आपल्याला चेक करायचं. 3 नंबर पिनला एक चेक करायचा आहे, 9 नंबर पिनला एक चेक करायचा आहे. जर ते नसेल तर पॉवर बोर्डचा प्रॉब्लेम आहे. आणखीन चेक द Q2. Q is the nomenclature used for the transistor only. Voltage should be 5 volt DC. Replace transistor Q2. U is the nomenclature used for the IC, and Q is the nomenclature used for the transistors. Okay, check the voltage at pin number 7 of the flash IC, and it should be 0 volt. आता हे 0 volt पाहिजे फ्लॅश IC चं. तर अपग्रेड द सॉफ्टवेअर. जर हे नसेल तर सॉफ्टवेअर अपग्रेड करा. Check the flash IC and upgrade the software. Okay, check this MOSFET U5. MOSFET U5, replace the MOSFET U5. Check transistor Q1. If it is not okay, then change the transistor. Change the main IC U10. U10 मेन IC तो जो सगळ्यात 181 जो तुम्हाला सांगितला होता तो U10 तर चॅनलवर जात असेल तर you have to change that and the end. So this is the working procedure for the standby, and whatever the U5, U42 and the connectors are they have shown on this particular part. U10 is the main IC, Q1 and Q2 these are the transistors. Okay, so this is the second part, that is the standby.
and this particular is means procedure for this is as follows, that is आपण त्या ह्याच्यावरती जायचं आहे, तो कनेक्टर CN2च्या कनेक्टरच्या 3 आणि 9 पिन बघायचे आहेत. ते जर नसेल तर पॉवर बोर्डचा प्रॉब्लेम आहे. ते जर असेल तर पिन नंबर 9ला हे ते जर असेल तर Q2 बघायचा, Q2ला 5 व्होल्ट आहे का, तो ट्रान्झिस्टर बदलून टाकायचा. नसेल तर पिन नंबर 7ला फ्लॅश ICच्या जायचं, तिथं 0 व्होल्ट आहे का बघायचं, नसेल तर अपग्रेड करायचं. अपग्रेड झाला असेल तर तरी पण स्टँड बाय निघत नसेल तर मॉस्फेट U5 बघायचा, मॉस्फेट U5 चेंज करायचा जर प्रॉब्लेम असेल तर. नसेल तर मग ट्रान्झिस्टर Q1 बघायचा, ट्रान्झिस्टर Q1 जर खराब असेल तर तो रिप्लेस करायचा. आणखीन हे सगळं करून जर होत नसेल तर मग चेंज मेन IC U10. ही एवढी प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर तुमचा जो टीव्ही आहे तो ते ह्याच्यातून स्टँड बाय मधून निघायलाच पाहिजे. तर पहिला आपण बघितलं डेड टीव्ही सेट. सेकंड वी हॅव सीन द स्टँड बाय टीव्ही सेट. नो बॅकलाइट. नो बॅकलाइट म्हटलं तर काय होतं, त्याच्यामध्ये स्क्रीनवर काहीही येत नाहीये. बॅकलाइट नसेल तर काहीही येत नाहीये, बिकॉज इट युजेस मीन्स LCD uses the secondary type of the source of the light. Okay, and that is nothing but the backlight. ओपन द रिअर कव्हर ऑफ द फ्लॅट पॅनल. म्हणजे ते पॅनलचं रिअर कव्हरला हे सगळे सर्किट्स कनेक्ट केलेले असतात, ते तुम्ही ओपन करा. देन check the R17 for the open and burn in main PCB. R17 हा resistance आहे, nomenclature used for the resistances is the R. 17 is the number in that particular this thing. So 17 they have shown here. Okay, R17 is here, and what you have to do, you have to change the R17. C14, CN2, that is connector number 2. Q3 is the transistor Q3. It is the resistance R48, C25, and here is the U10. These are some main things where the problem stands. Backlight जर नसेल तर ठीक आहे. आता R17 आपण बदलला तरी पण होत नसेल तर C14 ला जावा, रिप्लेस C14. ओके, तो कॅपॅसिटर आहे. Q3 तरी पण Q3 ला जावा. Q3 जर ओके असेल, Q3 is the transistor. If it is not okay, then change it. And then also the problem is not solved, then go for the Q3 correction pin number, and it should be the 3.9 volt. It should be 3.9 volt. नसेल तर Q3 चेंज करा. असेल तर check the CN2, that is pin number 4 of the CN2, that is connector number 2. Replace CN2. हा रिप्लेस करून टाका. चेक द व्होल्टेज ॲट CN2 12. ते 3.9 पाहिजे, तो नसेल तर CN2 चेंज करून टाका. ओके, आता त्यामध्ये ते सगळं ओके आहे तर R48, R47, C25, Q11, Q13 अँड 9 हे सगळे रिप्लेस करायला विच एव्हर इज द फॉल्टी, म्हणजे याच्यातला कुठला आहे तो check. Then IC 1U1 you have to change. तर हे सगळं असेल तर चेक 10 व्होल्ट DC, IC UB3, UB4, UB3, UB4 IC, replace UB3, UB4. Check the backlight connector CN4 and CN5, CN8, CN9, proper fixing, pin band and the damage. Replace the faulty connector. कुठला faulty connector आहे ते बघा. चेक द CCFL ट्यूब. CCFL चेक करा. नसर तर बॅकलाइट बदला. आणखीन बॅकलाइट मध्येच प्रॉब्लेम असेल तर बॅकलाइट हे ते जे लाईट दिलेले आहेत तिकडे त्याच्यात जर प्रॉब्लेम असेल तर ते चेंज करा. ओके, सो दिस प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम इज नो बॅकलाइट. ओके, सो इथं CN1, CN4 आणि CN5 दिलेले होते. इकडे UB4, UB5, आणखीन Q9, Q3, Q11, Q47, 48 अँड Q5 सगळे दिलेले आहेत. इथे U1 आहे, CN48 आहे, CN9 आहे. ओके, अँड दीज आर द डिफरंट वी कॅन से दी components comes under the when the backlight is not there, you have to do it accordingly. So this is the no backlight problem.
तिसरा दिस वन इज नो रास्टर. तर आपण 4 प्रॉब्लेम घेतोय. हे 4 प्रॉब्लेम आपण नो रास्टर हा चौथा प्रॉब्लेम आहे. आणि हा चौथा प्रॉब्लेम नो रास्टर म्हणजे तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती रास्टर दिसत नाहीये. ओके, नो रास्टर म्हणजे लाईन्स दिसत नाहीयेत. स्टार्ट ओपन द क्लिअर कव्हर, ते पहिलंच आहे जे आपल्याला पहिल्यांदा करायला पाहिजे. चेक द फिलामेंट ऑफ एलव्हीडीसी कनेक्टर. तर एलव्हीडीसी लो व्होल्टेज डिफरन्शियल सिग्नलिंगचा जो कनेक्टर आहे तो कनेक्टर चेक करा. प्रेस द कनेक्टर म्हणजे जो एलव्हीडीसीचा कनेक्टर आहे तो आहे CN फोन एलव्हीडीसीचा कनेक्टर इथं. तो कनेक्टर इकडून कुठं जाईल तर तो बॅकलाईट वर जाईल त्याच्या, आणि तो बॅकलाईट वरती आणि इकडे दोन्हीकडे कनेक्ट आहे का नाही ते बघायला पाहिजे. जर हे ओके असेल, जर नसेल तर कनेक्ट प्रेस करा आणि ओके करा. जर ओके झाल्यानंतर चेक द व्होल्टेज ऑफ द पिन नंबर 1 and 3. तरी पण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर 1 and 3 बघा, त्याला 5 व्होल्ट पाहिजे. रिप्लेस एलव्हीडीएस कनेक्टर तो रिप्लेस करून टाका. जर याच्यातून हे जर झालं तर ठीक आहे. याच्यातून पण प्रॉब्लेम आहे तर मग U3 मॉस्फेटला जावा. आणखीन तो ओपन ड्राय शॉर्ट आहे का बघा. आणखीन ह्याच्यातलं काही असेल तर तो रिप्लेस करा. ओके असेल तर पुढं मग U5 मॉस्फेटला जावा. रिप्लेस मॉस्फेट U5. ओके. मॉस्फेट चेंज केला तरी पण प्रॉब्लेम आहे तर R17 ला जावा. त्याच्यानंतर चेक व्होल्टेज इट शुड बी 5 व्होल्ट DC. ओके. Replace R17 if it is open or the short. Then also there is a problem. Check the transistor Q4 Q5. जर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल ट्रान्झिस्टरमध्ये रिप्लेस करा ते ट्रान्झिस्टर्स. नसेल तर मग चेक मेन IC दॅट इज U10 मेन प्रोसेसर IC तो चेक करा. चेंज द और मीन्स हा जर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर हा चेंज करा. नसेल तर पॅनलच चेंज करा. दॅट इज द मेन थिंग दॅट इज फॉर द नो रास्टर साठी काय आहे हे सगळे इथले दिलेले पॉइंट्स आहेत. U5 हा मॉस्फेट आहे. त्याच्यानंतर R17 हा रेजिस्टन्स आहे. हा कनेक्टर आहे. इथं LVDS चा कनेक्टर आहे. U3 हा एक मॉस्फेट आहे. हे ट्रान्झिस्टर्स आहेत. आणि U10 हा एक मेन IC. Okay. This is about the complete, we can say the about the troubleshooting practicals. So 4 problems we have seen. No raster is one problem. Second one is the no backlight. Third one is related to the standby, and fourth one is related to the dead set. Okay, so I'm going to these particular things to you. मीन्स तुम्हाला हे सगळं पाठवतो. त्याच्यातले शेवटचे हे 4 प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेम तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत आणि कन्क्लुजन मध्ये की वी हॅव वर्कड आउट this, and then we have these are the procedures, and according to procedures we did it. Okay, one thing means I have not yet connected you to the panel board. Why? Because means mobile connectivity there at around the panel board is much more, and that's why. So I am going to make a video of these 4 faults. Okay, and I am going to send you these particular videos or the link of these videos to you. Okay, so whatever we have seen today, these particular are related to the main board and the SMPS. Combination of main board and SMPS is nothing but complete television and connected with the panel board. So this is the thing which we can say the complete LCD TV. Then we have seen the 4 problems. 4 problems is related to the no raster, no backlight, standby, and the dead television. So these particular problems, why I chosen these problems, because
Once you complete these particular problems, there is no another problem which can overcome these things. Okay, so all the things comes under these particular problems. Okay, so I'm going to send you the soft copy of the practical that is under the troubleshooting, and you have to write the conclusion. And connect it means upload it on the Moodle. Okay, so hello students, are you with me, all of you?